आज आपल्या मीरा रोड मध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाहीये, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत, नया नगर मध्ये त्यांना असं वाटतंय की तो नया पाकिस्तान बनवून तिथे ठेवलाय। या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिंमत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिंमत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की अब क्या तेरा राम बचाने आएगा क्या। मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझं ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तास मध्ये हटवले पाहिजे आणि 24 तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रस्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ। द्या जरा एक कोणीतरी दाखवा मला जरा। मुद्दामून दाखवायचंय की त्या व्यक्तीचा विषय नाहीये, तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये। ठीक आहे, हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे। हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय की इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत। तो पहिलाच बोलतोय की यूपी समझ के रखा है क्या। म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नया नगरचा जो पीआयला सांगेन, तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे। आम्ही दाखवतो तुला, तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय। एका वर्षामध्ये त्या नया नगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं, हिंदूंचं 35। तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये, केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं। त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला। काय चूक होती त्या हिंदूची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते। 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता। मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले
तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं की अभी क्या तेरे को तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल का तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरना कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है, असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत? या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय, आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवतायत. यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊ, सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे, तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे, आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो, तुम्हाला कृतीतून दाखवतो. विधानसभा आहे, मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही, तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं, मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर, त्यांनी पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे. मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार. आता आम्ही नजर ठेवून आहोत, परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभा राहील. मलाही बघायचं आहे कोण मस्ती करतो का. काय अजून प्रश्न? सर वो जो उसमें वीडियो में आपने अभी दिखाया, वो वीडियो में वो बोलता है कि तुम्हारा राम क्या नयानगर में आया था, उसके लिए पुलिस वाले को क्या जवाब था? कुछ नहीं, उसको उन्होंने हमको बोला कि हमने उसको अरेस्ट किया, मगर मैं बोला कि ये एक आदमी का सवाल नहीं है ना, मगर ये जो उसकी मेंटालिटी है, उसका जो कॉन्फिडेंस है कि मैं कुछ भी करूंगा तो भी मेरे को कुछ होगा नहीं, इसके खिलाफ आज हम लोग इधर आए. इसके खिलाफ पुलिसों को खड़ा रहना चाहिए. ये कॉन्फिडेंस उसको आता कैसे है? डर अगर उसके अंदर नहीं रहेगा ना तो डर पैदा करने का काम हमारे पुलिस का डिपार्टमेंट में करना चाहिए. वरना हम हिंदुत्ववादी कार्यकर्ता ना सक्षम है डर पैदा करने के लिए. गिने चुने 15-20% लोग हैं, हम 80% लोग हैं, इतना याद रखना चाहिए. सर, नयानगरमध्ये जी तोडक कारवाई पालिकेमार्फत झाली त्यावरती काय? माझ्यावर उपकार केला पालिकेने. पालिकेला अगर ते जमत नसेल ना, त्या आयुक्ताला जमत नसेल, खुर्च्या गरम करायच्या असतील ना तर खुर्ची सकट त्याला कुठेतरी पाठवायला पाहिजे. मग सर हिंदी में नहीं सर जी यहाँ पे आप देख सकते हो कि रविवार के दिन जो है काफी घटना जो है मिला रोड भाईंदर के इलाके में हुई है. आज आप सीपी ऑफिस में आए हो, और क्या कारण है, किस तरीके से इन सारी चीजों को? ऐसा है कि जो परिस्थिति इधर है वो परिस्थिति में जो हमारा इधर रहने वाला जो हिंदू समाज है वो डर के माहौल में है. उनको ऐसा लगता है कि पुलिस उनको बचा नहीं पा रही है. जो उस दिन जो लाठीचार्ज हुआ वो हिंदू समाज के ऊपर होना नहीं चाहिए था, क्योंकि मस्ती वो जिहादियों ने पहले किया है. ये जो रोहिंग्या और बांग्लादेशी लोग जो ये नयानगर में रहते वो इधर आके अगर उनको दंगा करना है, हमारे बहनों को उसने रोका और हमारे बजरंगबली के फोटो के ऊपर उल्टी करके निकाला है, थूका है उसके ऊपर, और तेरा राम तेरे को बचाने आएगा क्या, अल्लाह अकबर. ये सारा जो अगर तुमको इधर करना है ना, वो नया नगर के नया पाकिस्तान नहीं है. फिर उधर क्या करना है, कितना बुलडोजर उधर चलाना है ना, हमको अच्छी तरह से मालूम है. इसलिए पुलिस ने अपना काम अगर पुलिस करना नहीं चाहती, पुलिस को अगर उनके वजह से हमारे होम मिनिस्टर जी का अगर बदनामी हो रहा है, तो इन सब पुलिसों को आगे क्या करना है ना, हम अभी कल देवेंद्र जी को और होम मिनिस्टर को मिलके ये सारी इंफॉर्मेशन देने वाले. ये जो मस्ती चालू है, मैं उन विटनेस को जाके मिलके यहाँ आया हूं. तो इसलिए अगर ये परिस्थिति बदली नहीं तो आगे अगर जंग छेड़नी है ना तो उसके लिए भी हम लोग तैयार है, इसलिए वो समझ जाए.
नितेश जी कुछ आपण जो लोगों को व्हिडिओ गिरफ्तार दाखवलेला किया गया होता, सर. त्या व्हिडिओ मधला जो आरोपी आहे त्याच्यावर फक्त आयटी ऍक्ट अंतर्गतच कारवाई केलेली आहे. तो दंगलीमध्ये पण होता. मी पण मला पण पाहिजे की तो लवकर सुटावा. पोलिसांचं काय फेल्युअर असं वाटतं का तुम्हाला या संपूर्ण पोलिसांच्या फेल्युअर पेक्षा मला हे 2-3 सडके आंबेच आमच्या डिपार्टमेंटचं नाव खराब करतायत. म्हणजे म्हणून मी बोलतो की त्यांनी लवकर बेल घ्यावं. आम्ही थांबलोय. नितेश जी मस्ती उतरवण्यासाठी आम्ही थांबलोय. नितेश जी सर इसी प्रकार की बात हुई ज्या है, प्रकारे सर से आपकी बात हुई घडलेली है. आहे ती कुठेतरी त्यांची पूर्वतयारी असल्याचं नक्की आहे. मला जे विटनेस लोकांनी सांगितलं ते लोक 100 200 लोक बाहेर आले आणि आता पोलिसांकडून 13 लोक 10 लोक अशी तुटपुंजी कारवाई चालू आहे. घटना घडली 21 तारखेला, अटक सुरू झाली 23 तारखेला. म्हणजे काय मध्ये काय इथे काय गोटे खेळत होते काय? का नाही अटक केली त्या लोकांना? का लाड चालू आहे त्या लोकांचे? म्हणून ही सगळी परिस्थिती अगर बदलली नाही ना मग होऊन द्या उद्या. तेच बोलतो, जंग खेळायचीच असेल ना आम्ही लोक पण तयार आहोत. हे 10-15% इथे वळवळ करणारे आम्हाला 80% लोकांना काय नाही करू शकत. आता रस्ते बघा, मुलं बोलतायत की चलो नया नगर. आताच पाकिस्तान दाखवून दाखवू त्यांना अगर पाहिजे असेल तर. नितेश साहब, सर इस तरह की सीपी सर से कुछ आपकी मुलाकात हुई है, उन्होंने क्या आश्वासन दिया? सीपी सर ने आज आपने देखिए मुलाकात ऐसा की. है, सीपी मेरे को आश्वासन दे उसके लिए कि मैं इधर टाइम पास करने आया नहीं. सीपी को ये बताने आया हूँ कि ये जो परिस्थिति है वो बदलनी चाहिए. इसके वजह से डिपार्टमेंट का नाम खराब हो रहा है. इसके वजह से हमारे होम मिनिस्टर साहब का नाम खराब हो रहा है. ये अगर परिस्थिति बदलेगी नहीं तो आगे क्या एक्शन लिया जाएगा ना. हमारी सरकार है, हिंदुत्ववादी विचार की सरकार है. इसके बाद अगर हमारे कोई भी कार्यकर्ताओं को टारगेट किया, हमारे ये दौरे के बाद मेरा एक भी हिंदुत्ववादी कार्यकर्ता को टारगेट किया ना, एक के ऊपर केस लिया तो 24 घंटे में वापिस आऊंगा और इधर तमाशा हो जाएगा. ऐसा बोल के आया हूँ. इस प्रकार की चिटफुट घटना जैसे मिलत नगर में वगैरह हुई है. आयुक्त कार्यालयामधूनच म्हणते की एकंदरित कामकाजावरती आयुक्तांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या याच्यावर आक्षेप घेतात, यांच्यावरती कारवाई होणार का? उद्या आपण फडणवीस बघा तुम्ही, आज जी आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना, आम्ही फडणवीस साहेबांचे कान आणि डोळे म्हणून इथे बसलेलो आहे. त्यांना ही परिस्थिती, हे लोक एकतर्फी जी माहिती देतात ना, उद्या आम्ही त्यांना जाऊन जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही आमच्या साहेबांना, कारण का त्यांची बदनामी होते या सगळ्या सडक्या आंब्यांमुळे. म्हणून जी माहिती आहे, जे विटनेसनी मला सांगितलं, ज्या पद्धतीने निरपराध लोकांना, त्यांची बिचाराची काही चूक नाही, नुसता झेंडा लावला म्हणून त्या लोकांना अटॅक केलं गेलं. यावर आता बघा पुढे हे एक एक कसे घरी जातात. इस प्रकार के वीडियो मिलत नगर और पनवेल में भी आए, तो क्या वहाँ पर भी आप इस ऐसा तरह का है कि तीव्र- कल के 1-1.5 दिन में बहुत महाराष्ट्र में अलग अलग जगह पे इस तरीके के राइड हुए हैं. वहाँ के पुलिस कमिश्नर के और सब पुलिस डिपार्टमेंट के टच में हम लोग हैं. जिधर जिधर हम लोग को कार्रवाई करना है वो सब जगह हो जाएगी, चिंता मत करो. कोई छोड़ा नहीं जाएगा. ये क्या महाविकास आघाड़ी का सरकार नहीं है, उनको समझेगा अभी थोड़े दिनों में. सर नया नगर को मिनी पाकिस्तान कहा जाता है, वो है वो, टेरर कहा उसका है जो उधर. खत्म हो जाएगा क्या? आप देखो उधर उधर नहीं जय श्री राम का नारा लगेगा ना तो मेरा नाम बदल देना. ठीक आहे. सर, भाजपात विष्णूच्या 13व्या अवतारानं जन्म घेतलाय. आम्ही रामाचं पूजन करू. तुम्ही मी हे सोडून कुठलेही दुसरे प्रश्न येणार नाही. सर, पथराव किया गया मुस्लिम समुदाय की ओर से, तो कितने लोगों को यहाँ पे इन्होंने गिरफ्तार किया है? कल शाम को पथराव हुआ है अभी भारी. मेरे को जो इन्फॉर्मेशन पुलिस कमिश्नर ने दी, 14 लोगों को अभी तक अरेस्ट किया है, उससे मैं सेटिस्फाइड नहीं हूँ, क्योंकि 100 से ज्यादा लोग उधर थे. जो मुझको आई विटनेस ने कहा है, हम लोग ने इनको बोला जल्द से जल्द तुम लोग इधर कार्रवाई करो. हमको ये भी कहा गया है कि हम लोग ने उधर अतिक्रमण हटाने का काम बुलडोजर चालू किया है. तो ये सब अभी हम लोग के एक ट्रेलर के वजह से हुआ है. अगर पूरा पिक्चर दिखाना है तो हम लोग वापस आने को तैयार है. कल शाम को 250-300 लोग पथराव में थे सर. मालूम है ना, वही तो हम लोगों ने बोला अंदर. अभी अंदर हम लोग वीडियो कैमरा ये थाम रहे बाबा. नितेश जी क्या अरे एक उत्तर तरी देऊन दे. एक से हम लोग 10-15 जन के अरेस्ट से हम लोग सेटिस्फाइड नहीं है. मेरे हिसाब से 100-200 से ज्यादा लोग हैं, इनको सब मालूम है. सीसीटीवी कैमरा है. पुलिस क्या कर सकती है ना वो जानने वाला कार्यकर्ता में है. इसे पुलिस ने अपनी असली ताकत दिखानी चाहिए और इसके बाद उनको भी समझना चाहिए कि ये हिंदुत्ववादी विचार की सरकार है, यहाँ ऐसी मस्ती चलेगी नहीं. बोला काय? नितेश जी, 34 घंटे में 3 घटनाएं हुई है. क्या प्रशासन सरकार की विफलता नहीं है? नहीं, ऐसा कुछ नहीं है. ऐसे सब मस्ती करने वाले लोग हैं, मगर हमारे गृह मंत्री साहब सक्षम है. जैसे ही ये घटना हुई उस पर एक्शन चालू हुआ है
और जहां जहां ये मस्ती करने वाले लोग हैं ना, वो सब हमारे टारगेट पे। आप चिंता मत करो, आगे कुछ होएगा नहीं। रितेश जी, क्या आप होम मिनिस्टर जी से मिलके एसआईटी और सीबीआई की मांग करेंगे इस पहले तो मैं सारा इन्फॉर्मेशन उनको दूंगा। मेरी अपेक्षा ऐसा है कि यहाँ की परिस्थिति बदलनी चाहिए, यहाँ के हिंदू समाज का मनोबल बढ़ना चाहिए। ये हमारा पहला उद्देश्य है और उस हिसाब से हम लोग उस दिशा में जाएंगे। सर, राम राज्य आने के बाद हिंदू महिलाएं सुरक्षित नहीं है, महिलाओं को आप क्या कुछ कहेंगे? मैं हमारे माता भगिनों को इतना ही बोलूंगा, जो हुआ उसके बारे में हम लोगों ने सारा इन्फॉर्मेशन लिया है। आगे उनके तरफ टेढ़े नजर से देखने वाले जो को भी आंखें होंगी ना, उनको हम लोग रखेंगे नहीं, इतना विश्वास देता हूँ मैं। काय त्याची काय आरती थोडी करणार आम्ही। चला.